नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोरटे। आज आपल्याला एका गंभीर विषयावर मी बोलणार आहे। त्याच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ केलेला आहे। तर खोट्या गुन्ह्यात जर अडकवलं तर तुम्ही काय कायदेशीर कारवाई केली पाहिजे याबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर आपल्यावर एखाद्याने खोटा गुन्हा दाखल केला असेल तर काय करायचं? पोलीस केस जर खोटी केली गेली असेल तर कायदेशीर संरक्षण तुम्हाला मिळते का? संरक्षण तुम्हाला कसं मिळतं ते बघूया। एक चुकीचं पाऊल तुमचं आयुष्य बिघडवू शकतं, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। खोटा गुन्हा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून चुकीची माहिती देऊन निरपराध म्हणजे जो अपराधी नाही आहे तो व्यक्तीचा जर गुन्हा दाखल केला त्याच्या नावावर, तर ते काय करायचं? उदाहरणार्थ आपण एखादं उदाहरण बघूया। समजा एखादी खोटी डोमेस्टिक व्हायलन्सची केस केली गेली असेल किंवा 498 चा गुन्हा दाखल केला गेला असेल किंवा खोटी मारहाण गुन्हा दाखल केला गेला असेल तर, किंवा बलात्काराची केस केली गेली असेल तर, खोटी चोरीची केस केली असेल तर, हा कायद्याचा पूर्णपणे म्हणजे अशा अनेक प्रकारचे गुन्हे असतात की जे खोटे आरोप करून केले जातात। म्हणजे ह्या प्रकारचा तुम्ही गैरवापर कायद्याचा करत आहात। त्यासाठी सर्वात आधी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय करू नये ते आपण बघूयात। तर सर्वात आधी आपण काय करू नये ते बघूयात। या चुका तुम्ही करू नका। तर कुठल्या? घाबरून पळू नका, म्हणजे पळ काढू नका। त्यासाठी तक्रारदाराला धमकी देऊ नका। ज्याने तुमच्यावर तक्रार केली आहे त्याला धमकी दमदाटी करू नका। तुमच्याकडे पुरावे जर असतील ते नष्ट करू नका, ते तसेच ठेवा। सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका, कुठलेही सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करू नका। असे केल्यास उलट तुमच्यावर गुन्हा होऊ शकतो। म्हणजे तुम्ही जर असं केलं तर ती केस तुमच्या विरोधात जाऊ शकते। तर तुम्ही कायदेशीर पावलं कोणती उचलावी ते बघूयात। अँटिसिपेटरी बेल अग्रिम जामीनासाठी तुम्ही अर्ज करू शकता। CRPC सेक्शन 438 अटक होण्याची जर भीती असेल तर सेशन कोर्ट हायकोर्टात तात्काळ तुम्ही अर्ज करू शकता। खोट्या केसमध्ये अग्रिम जामीन फार महत्त्वाचा आहे। तसंच FIR रद्द करण्यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर सेक्शन 482 नुसार CRPC सेक्शन 482 नुसार FIR पूर्णपणे खोटी असल्याचे पुरावे जर तुमच्याकडे असतील तर हायकोर्टामध्ये FIR करू शकतो। खोटा गुन्हा करण्यावर कारवाई कुठली करायची तर ते बघूयात। खूप लोकांना वाटतं की खोटी केस केली तर काहीच होत नाही, पण जर कायद्यामध्ये शिक्षाही असते त्यासाठी, हे विसरून तुम्हाला चालणार नाही। महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत आपण ते बघूयात। सेक्शन त्याच्यात काय आहे ते देखील आपण बघूयात। IPC सेक्शन 182 नुसार खोटी माहिती देऊन सरकारी अधिकाऱ्याला जर फसवले तर त्यासाठी शिक्षा होऊ शकते। IPC सेक्शन 211 खोटा गुन्हा दाखल करणे, त्यासाठी शिक्षा ही 2 ते 7 वर्ष होऊ शकते किंवा तुरुंगवासाची शिक्षा, तसेच दंड देखील होत असतो। IPC सेक्शन 193 नुसार न्यायालयात खोटी साक्ष दिली तर तुम्हाला 7 वर्षापर्यंत तुरुंगवास हा होऊ शकतो। तसेच खोट्या केसमध्ये पुरावे कसे जपायचे ते बघूया। हे फार तुम्हाला महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका। व्हॉट्सअपचं चॅट असेल, SMS असेल, तो नीट तुम्ही सेव्ह करून ठेवा। कॉल रेकॉर्डिंग सेव्ह करा। तसेच ईमेल वगैरे असतील त्या संदर्भामध्ये तर ते नीट ठेवा। तसेच CCTV फुटेज सेव्ह करून ठेवा। मेडिकल रिपोर्ट जर तुमच्याकडे असतील तर ते देखील तुम्ही नीट ठेवा। साक्षीदारांची नावे ते पण तुम्ही व्यवस्थित ठेवा। ही सर्व पुरावे तुम्ही डिलीट करू नका, हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला विटनेस म्हणून, तुम्हाला साक्ष म्हणून हे दाखवता येऊ शकतं नंतर केस जर स्टँड झाली तर। सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्णय काय आहेत ते बघूया। 498A सारख्या केसमध्ये लगेच अटक बेकायदेशीर आहे। 498A चा गैरवापर थांबवण्याचे निर्देश पोलीस मनमानी करू शकत नाही। तसेच थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर या खोट्या गुन्ह्याच्या अडकवण्याच्या केसमध्ये आपण आज खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, हे महत्त्वाचं सांगायचं आहे। योग्य वेळी योग्य पाऊल नक्की उचला आणि अनुभवी वकिलांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या।
थोडक्यात मी तुम्हाला ही खोटी गुन्ह्याची केस जर तुम्हाला केली, अडकवलं त्यात तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.